नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नेहमी ना वेगवेगळे पदार्थ करत असतो, म्हणजे पारंपरिक पदार्थ, आणि त्याच्याबरोबर आमच्या विदर्भाची खासियत म्हणजे ठेचा असतो. तर तो बाय द वे असं दाखवतो, पण काही लोक म्हणत नाही, तुम्ही नुसता ठेचा वेगळा करून दाखवा. मग म्हटलं मग एक ठेचा कशाला, दोन वेगळ्या प्रकारचे, लाल ठेचा आणि हिरवा ठेचा आपण म्हणूया. चला सुरुवात करू. आणि यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि जिरं. याबरोबर आपल्याला खडे मीठ वापरायचं आहे, की खडे मीठच्या घर्षणामुळे ती चटणी लवकर वाटल्या जाईल. आता गंमत कशी असते की आपण हे वाटतो, तर वाटण्यामध्ये मजा वेगळी असते, कारण ते घर्षण होतं, क्रश होतं. पण मिक्सरमध्ये जर केलं तर ते कट होतं, तर त्याचा स्वाद असा येत नाही. आणि हे घर्षण होण्यासाठी म्हणून आपण खडे मीठ घालतो. छोट्या छोट्या गमती असतात, छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्या खूप कामाच्या असतात. हा झालं. किती वेळ लागला? सगळं गोळा करून यामध्ये आपण कच्चं तेल घालूयात. यामध्ये आता कच्चं तेल शेंगदाण्याचं, आणि हे कच्चं शेंगदाण्याचं तेल जे आहे ते आपल्याला माऊली घाणीकडनं आलेलं आहे. आता यामध्ये ना कित्येक ठिकाणी शेंगदाणे टाकतात. मग शेंगदाणे टाकताना ते कच्चे घालू नका, ते भाजून घाला. मग काही लोक खोबरं सुद्धा घालतात, मग त्याच्या चवी ज्या आहेत त्या बदलत जातात. हा बेसिक झाला जो आमच्या इथे बनवतात. बाकी आता मग अजून एक पद्धत असते की हे सगळं थोडंसं तेलावर परतून घेतात आणि मग त्याचा ठेचा बनवतात. तसे वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे, जवळपास मी एक काउंट केलं तर 13-14 प्रकारचे ठेचे आहेत. एक आपण सिरीजच करूयात ठेच्यांची वेगवेगळ्या, कसे वेगवेगळ्या. पण आता लाल ठेचा करतात कसा ते पाहूया. थोडं पाणी आपण गरम करू आणि त्यामध्ये या लाल मिरच्या, बस. ह्याला छान मऊ होईस्तोवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता याचं प्रमाण तुम्हाला सांगतो की आपण समजा हिरवी मिरची 1 वाटीभर घेतली, तेवढाच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे. तर हे प्रमाण जसं असेल की 1 वाटी, 1 वाटी, अर्ध वाटी, त्याच्यानंतर जिरं 1 चमचा, मीठ 1 चमचा, हे सगळं एकत्र करून वाटून घ्या. याच्यामध्ये गंमत कशी असते की हिरवी मिरची जी आहे ती जर तुम्ही बारीक घेतली, लवंगी मिरची, तर ती जास्त तिखट असते. मग तुम्हाला ठेचा कसा तिखट हवा आहे, जास्त तिखट हवा आहे, कमी तिखट हवा आहे, त्या हिशोबाने तुम्ही घ्या. हे झालं हिरव्याचं. आता लाल ठेचा जो असतो, तर लाल ठेच्याचे मी काय करायचं की समजा आपण एक वाटीभर लाल मिरची घेतली, तिला उकळून घेतला, उकळून जेवढी होईल त्याचा अर्धा लसूण घ्यायचा. याच्यात लसूण जास्त असतो. आणि जिरं जे असतं ते साधारण 1 चमचा, त्याच्यानंतर मीठ सुद्धा आपल्याला 1 चमचाभर घालायचा, आणि यामध्ये लिंबाचा रस आपल्याला ऍड करायचा आहे. आणि नंतर परत माऊली घाणीचं कच्चं शेंगदाण्याचं तेल, त्याच्याशिवाय मजा नाही. या मिरच्या अजून थोड्याशा मऊ व्हायला हव्यात. गॅस बंद करायचा. हे पाणी आपल्याला वापरायचं नाही. समजा वाटताना पाणी जर आपल्याला लागलं तर हे पाणी आपल्याला घ्यायचंय. या मिरच्या, लसूण, जिरे, जाड मीठ, मध्ये मध्ये या मिरच्या ऍड करत जायच्या. आणि हा ठेचा जो आहे तो जेवढा जास्त फ्रेश तेवढी त्याची मजा जास्त छान. आणि याच्याबरोबर शिळीपोळी, क्या बात आहे. म्हणजे नुसतं शिळीपोळी आणि हिरवा ठेचा किंवा चटणी एवढं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आमच्या मुलताईची आठवण होते. आता प्रत्येक वेळी हात नका लावून, नाही तर काय होतं की कित्येकांना सवय नसते, मग हाताची आग होते. हे मागे करायचं. वाटण्याची सुद्धा एक पद्धत असते.
एवढाच जाडसर हा ठेवायचा. खूप आपल्याला बारीक करायचं नाही, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. काढून घेऊ आपण. हा, यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा. क्या बात आहे. आणि पुन्हा माऊली घाणीचं कच्चं शेंगदाण्याचं तेल. आता माझ्याकडे छान भाकरी आहे आणि दोन्ही ठेचे आहेत. तर पहिलं मी हिरव्या ठेच्याबरोबर ट्राय करणार आणि पुन्हा कच्चं तेल घेतल्याने मी सोबत पहिले तेल जे आहे ते भाकरीवर टाकतो. पाण्याचा ग्लास सोबत ठेवला मी, तशी एवढी गरज लागली नाही, पण याच्यावर कांदा असेल तर अजून मजा येते. फोडून खायचा कांदा मस्त. आता लाल ठेचा, याचा जेवणावर याची मजा वेगळी आहे. कारण काय की याच्यामध्ये लिंबू घातलाय आपण. थोडं तेल घालतो. ओ, बढिया. तर हे जे सगळे प्रकार आहेत म्हणजे लाल ठेचा, हिरवा ठेचा, कोरडी चटणी, त्याच्यानंतर पंचामृत, हे सगळे तोंडी लावण्याचे प्रकार आहेत, म्हणजे डावीकडे असतात. कारण ह्याच्यात हाय लेवलमध्ये मीठ, हाय लेवलमध्ये तिखट, हाय लेवलमध्ये आंबट असं सगळं असतं. कारण कित्येकदा भाज्या अशा असतात की त्या थोड्या माइल्ड असतात, पण आपल्याला तिखट लागतं. मग थोडंसं ते घ्यायचं, भाजी आपलीशी करायची आणि खायची. म्हणून या वस्तू सगळ्या डावीकडे असतात आणि भाज्या उजवीकडे असतात. पण या जरी डावीकडे असल्या तरी उजव्या असतात. तर अशा या उजव्या लोकांना नक्की बनवा. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि यांना आपलंसं केल्यानंतर, तुम्हाला आवडल्यानंतर मला कळवायला मात्र विसरू नका. कळवाल ना? माझी आठवण येईल ना की नाही? नमस्कार.